हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या न्यू व्हिडिओमध्ये। तर आपण जे आज आलो ते किशोर भाऊच्या वर्कशॉपमध्ये आलो। मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये जे आहे ते मूर्तीला जे आहे ते फिनिशिंग वगैरे देणं चालू होतं। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत मूर्तीला पेंट वगैरे करता येतात, चालू आहे पेंटिंग वगैरे, तर ते तुम्हाला दाखवतो। तुम्हाला दाखवतो नंतर। तर हे बघू शकता, जे आहे ते डोळ्यावर काम चालू आहे। किशोर भाऊजी डोळ्यावर काम करत आहे, डोळे बनवत आहे देवीचे। तर आपण जे आता वर्कशॉपच्या अंदर आहोत आणि या साईडला बघू शकता जे मूर्तीवर जे चेहऱ्याचं काम आहे, जे म्हणजे जे त्याचे आईस वगैरे जे आहे, डोळे वगैरे जे आहे, आणि जे चेहऱ्याचं पूर्ण काम आहे पेंटिंगचं ते झालं आहे। बाकी सर्व जे काम व्हायचं आहे, खूप मूर्त्या या दाखवतो तुम्हाला। या साईडला पण खूप छान छान मूर्ती आहे। आणि तुम्ही आता जे बघितलं ते किशोर भाऊजी जे पेंटिंग करत होते देवीला, ते 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 जे देवी आहे ते एक बोटवर बसून आहे, ते पण ते पूर्ण दाखवतो तुम्हाला। या तिकडे मागच्या साईडला जे आहे तुम्हाला जे बॅकग्राऊंडचं काम पाहायला मिळतं, आणि तिकडे जे बॅकग्राऊंड वगैरे जाते मागच्या देवीच्या, तर ते बनवणं चालू आहे तिकडे। आणि इकडे जे आहे तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो, एक जी देवी आहे ती त्याचं जे पूर्ण काम झालं आहे, म्हणजे पेंटिंग वगैरे सर्व झालेलं आहे, ते या दाखवतो मग। तर हे एक देवी आहे जिचं जे ते पूर्ण काम झालं आहे, म्हणजे पूर्ण कपड्यापासून जे पूर्ण जे काम जे असते। लाईट गेली आहे तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी, तरी पण थोडं सांभाळून चालावं लागणार, कारण की इकडे जे आहे ते मूर्त्या वगैरे ठेवण्यात इकडे तिकडे हात नाही लागला पाहिजे। आणि हे एक मूर्ती आहे शायद जी कंप्लीट झाली आहे, तर हिचं या मूर्तीचं पण तुम्हाला जे व्हिडिओ दाखवतो मी। तर किशोर भाऊकडून जे हे जे कापड वगैरे झाकून आहे ते काढासाठी लावतो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण। या साईडला बघू शकता तुम्ही, या साईडला खूप छान मूर्ती आहे। तर हे पण मूर्ती खूप छान आहे, याची पण म्हणजे पेंटिंग वगैरे व्हायची आहे, जे चेहरे वगैरेचे ते म्हणजे आईस वगैरे जे बनवायचे आहे। तर समोरचे इकडं पण आहे, आणि इकडं पण एक मूर्ती आहे, खूप छान छान मूर्ती आहे। आणि तुम्हाला जे म्हणलं जे ज्याच्यावर जे डोळ्याचं काम चालू होतं, तर ते मूर्ती हे आहे। आणि हे जे मूर्ती आहे ते बोटवर बसून आहे, तुम्ही बघू शकता बोटवर मूर्ती बसून आहे, खूप छान अशी आहे। लाईट गेल्याच्या जे आहे किशोर भाऊचं काम थांबून गेलं आहे, जे डोळ्यावर वगैरे काम चालू होतं, कारण की त्यासाठी जे प्रॉपर लाईट पाहिजे। अशा प्रकारे जे आहे या साईडला जे एक सिंह आहे, आणि या साईडला जे गणेशजीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता। आणि हे जे पूर्ण बोट आहे म्हणजे ते नाववर बसून आहे, आणि फोटो आहे का, तर हा तुम्ही बघू शकता, हा अशा प्रकारे जे ते मूर्ती बनणार आहे। हे जे अशी बोट आहे म्हणजे नाव, आणि या साईडला एक सिंह, आणि इकडे गणेशजी, आणि मधामध्ये जे देवीचं जे आहे ते मूर्ती राहणार। तर पेंटिंग वगैरे झाल्याच्यानंतर खूप छान दिसणार अशी मूर्ती, आणि आणखी खूप अंदर जे आहे ते चालू आहे मूर्ती वगैरे काम वगैरे त्याचं। तर तुम्हाला दाखवतो सर्व मूर्तीची सिनेमॅटिक, ते एन्जॉय करतो मी।